नमस्कार, मी मनीषा. बघा, आपण आज मस्त असे अंड्याची भाजी करणार आहे. पण अंडे फोडून भाजी करणार आहे, अंडे उकडणार नाही. त्यासाठी इथे मी घेतलेले अंडे, खोबरं, लसूण, आलं, टमॅटो आणि कोथिंबीर. फक्त एवढंच वाटण करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण काही नाही टाकणार. त्यात तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये एक कच्चा कांदा जरी टाकला तरी वाटणामध्ये तरी चालू शकतं. आता बघा, हे मिक्सरच्या भांड्यात मी सगळं टाकले. आता त्याचं आपण बारीक वाटण करून घेऊया. बघा, आता मी वाटून घेतलेलं आहे. इथे कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झालेले, त्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊया. आता तेलात मी मसाला टाकते बघा, आणि ते तेलातमध्ये आपण चांगलं परतून घ्यायचं. चांगलं त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये टाकायची हळद, मिरची पावडर आणि कांदा लसूण चटणी आणि चवीनुसार मीठ. थोडीशी धना पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे सुद्धा आपण मसाल्यामध्ये चांगले सुके मसाले परतून घ्यायचे. त्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. मसाला चांगला शिजला की भाजीला चव चांगली येते. बघा, आता चांगलं परतून घेतलेले. खाली लागसपर्यंत छान परतल्या गेलेला आहे बघा मसाला. आता आपण त्यामध्ये टाकायचे पाणी. तुम्हाला जसं तुमच्या आवडीनुसार पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकताय. पण ही भाजी थोडी पातळच असते, घट्ट नसते. आता ह्या मसाल्याच्याच भांड्यात मी पाणी ओतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून सगळा मसाला पाण्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स होऊन त्याच्यात जाईल. बघा, आता मी पाणी टाकले आणि आता हा मसाला चांगला पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यात पाणी टाका. पण ही भाजी पातळ चांगली लागते, घट्ट चांगली लागत नाही. आणि त्याच्यामध्ये बघा, मी आणखीन थोडं पाणी टाकले. आता ह्या भाजीला उकळी येऊन देऊया. आता बघा, भाजीला उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये हे अंडे फोडून टाकणार आहे. बघा, आता भाजीला उकळी मस्तपैकी फुटलेली, सगळीकडून भाजी उकळली. आता असं वाटीमध्ये एक एक अंडं फोडायचं आणि एक एक साईडने टाकायचं. चारी बाजूने 4 अंडे टाकायचे. बघा, आता आणखीन एक घेतले मी. असं करत करत तुम्ही सगळे अंडे त्याच्यामध्ये भाजीमध्ये सोडून घ्यायचे. आणि आता बघा, भाजीला झाकण ठेवलं होतं. बघा, आता मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे. तर ही अशी आहे फोडून केलेली अंड्याची भाजी. कशी झाली नक्की सांगा. मस्त अशी गरम गरम चपाती